महायुतीमध्ये बेबनाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये काही ठिकाणी धुसफूस पाहायला मिळते। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा, तर आमदार फुटतील या कल्पनेमध्ये राऊतांनी राहू नये। शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहेत। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, त्याच पद्धतीनं आता शिंदेंचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात, असाही आरोप। युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे। आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे। सत्तेतील 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमानांचा वापर। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांवरून संजय राऊतांची टीका। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे। सत्तेतल्या नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेला नाही। याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा। तू मोठा की मी मोठा। महायुतीतील 3ही पक्ष यापुढेही एकत्र राहतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। तर निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं राऊतांचं वक्तव्य। महायुतीतले जे 3ही पक्ष आहेत, हे 3ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील। हे 3ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे। नगरपालिका निवडणुकीत मतभेद झाले असतील तरी महायुतीमध्ये फरक पडणार नाही। पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। स्थानिक लेवलला काही मतभेद आहेत, त्या मतभेदावरनं काही त्या ठिकाणी स्टेटमेंट होतात आहे, काही त्या ठिकाणी चर्चा होत आहे, पण ते स्थानिक लेवलचे आहेत। नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्यामुळे अशी विधानं होत असतात। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य। तर आम्ही बंधन पाळतोय, युती धर्म पाळतोय, असंही केलं स्पष्ट। सरकार जी भूमिका घेईल त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार आहोत। आमच्याशीच्या सर्व विषयांवरती चर्चा झालेली आहे। सरकारच्या भूमिकेशी आम्ही ठाम असणार आहोत। लोकल लेवलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीत मतभेद आहेत। मतभेदांवरून एकमेकांवरून विधानं सुरू आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं स्पष्ट। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाच्याही 5 पैशाचाही मिंधा नाही। समोर बसलेल्यांनी सांगावं, कामासाठी अजित पवारांनी पैसे घेतले। भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अजित पवारांचं वक्तव्य। माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये। इतक्या वर्षात एक माणसाने कुणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली, मग आमचं काम झालं। सांगोल्यामध्ये धाडसत्र आज पाहायला मिळालंय। शहाजी बापू यांच्यासह काही नेत्यांच्या कार्यालयांवर धाड पडली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून तपासणी। सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। कारवाईनं तर शहाजी बापू यांना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं। कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापू पाटलांचा आरोप। हे बहुतेक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं। माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून जेरबंद केलेला आहे। घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे। पुणे सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते। मुख्यमंत्री फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। तर सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी पथकाकडून आज पाहणी। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते। उद्याच्या निवडणुकीनंतर शहाजी बापूंना वेड्याच्या हॉस्पिटलला दाखल करावं लागेल। माजी आमदार दीपक साळुंखेंची टीका। तर काल आमच्या देखील कार्यालयावर कारवाई झाली। आम्ही शहाजी बापूंसारखं राजकीय भांडवल केलं नाही, साळुंखेंचा टोला। परवाच्या दिवशीचा निकाल झाल्यानंतर कदाचित शहाजी बापूला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करावं लागेल अशी परिस्थिती बापूची झालेली आहे। छापेमारी झाली ती काही एकट्या कार्यालयावर नाही,
आमच्याही पक्ष कार्यालयावर झाली, माझ्याही कार्यालयात येऊन तपासून गेले. शहाजी बापू पाटलांनी 2 दिवसांपूर्वीच केलेल्या विधानानंतर आता निवडणूक आयोगाची ही कारवाई. मात्र झालेली कारवाई योग्य नाही, शिंदेंनी याची दखल घेतली आहे. मंत्री शिरसाट यांच्याकडून स्पष्ट. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मतं मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांची टीका. सांगोला नगरपालिकेमध्ये शहाजी बापूंविरोधात शेकाप, भाजप आणि दीपक साळुंखेंची युती. बापू तो मुद्दा करून भावनिक होऊन मतदारांसमोर मतं मागण्याचा प्रयत्न करतायत. बऱ्याचशा वेळा आबासाहेबांचं नाव घेऊन भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत, पण इथली सांगोल्यातली जनता ही सुज्ञ आहे. अशा भूलथापांना इथली सांगोल्यातली जनता बळी पडणार नाही आणि निश्चित. शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार. राऊतांची टीका. तर राऊतांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले. राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर. शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये. अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे आहेत ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय. खाताना ऊस गोड लागला आणि आता तोच ऊस पेकाटात बसतोय. शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला. तर सांगोल्यातील भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची सुद्धा तपासणी. एलसीबी पथक, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं या 2 पक्षांच्या कार्यालयाची सुद्धा तपासणी केली.